नवोदय जय भीम मी विकास कडलक आपण पाहतोय थेट लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि आज आपण आहोत शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव या ठिकाणी आणि सकाळपासून आपण पाहतो की थेट प्रक्षेपण चालू आहे लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती. ह्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये आपण बघितलं आलो आहे की मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की मी आज कोणतेही प्रश्न विचारत नाही. मी फक्त आणि फक्त ह्या शौर्य दिनानिमित्त एक उजाळा देण्याचा प्रयत्न करतो आहे. एक जुन्या काही गोष्टी आहेत का समाजात चाललेल्या घडामोडी आहेत ह्याला आपण उजाळा देत देत आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी आत्ता आलेलो आहोत. या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू आहे. ह्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपल्यासोबत अनिकेत आहे. अनिकेत, प्रथमतः तुम्ही लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून तुमचा परिचय द्यावा, तुमच्या संस्थेचा परिचय समाजाला द्यावा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी अनिकेत बनसोड, अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणी विजयस्तंभ परिसरामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरिता जे काही भीमानुयायी आलेले असतात त्यांच्यासाठी शासनातर्फे आणि आमच्यातर्फे म्हणजे समाज कल्याण विभाग आणि नवयान युवा फाउंडेशन प्रणित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटनेच्या वतीने आम्ही दरवर्षी या ठिकाणी जागर शासकीय योजनांचा हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो आणि त्याच अनुषंगाने भव्य रक्तदान शिबिरसुद्धा या ठिकाणी आम्ही राबवतो. याच माध्यमातून जे काही एकंदरीत मागे पुण्याचे जिल्हाधिकारी असणारे साहेब यांनी आवाहन केल्याप्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड रक्ताचा तुटवडा आणि सातत्याने वाढत असणारे अपघात या सर्वांचं प्रमाण लक्षात घेता एक विद्यार्थी म्हणून आणि समाजातील एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून मी व माझ्या या सर्व सहकारी मित्रांच्या प्रयत्नातून आम्ही या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून एक आगळी वेगळी मानवंदना या आपल्या 500 शूरवीरांना होईल. आणि त्याचबरोबर समाज कल्याण विभागातर्फे ज्या काही विविध विद्यार्थी हिताच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये स्वाधार योजना असेल, त्याचबरोबर परदेशी शिष्यवृत्तीच्या योजना असेल, SC ST OBC VJNT या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्या शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि दरवर्षीपेक्षाही यावर्षीचा अनुभव आम्हाला अत्यंत असा प्रतिसाद सकारात्मक आलेला आहे. आणि मागच्या वर्षी जर बघितलं तर जवळपास स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दुप्पट झालेली होती. आणि आता या संघटनेच्या माध्यमातून सन्माननीय विशाजी लोंढे सरांनी कौतुक करून गेले आमचे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या संघटनेच्या अथक परिश्रमातून आणि तुम्ही केलेल्या या सर्व प्रयत्नातून यावर्षी स्वाधार योजनेचा आकडा हा चौपट झालेला आहे. आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि नक्कीच आमच्या संघटनेसाठी सुद्धा एक कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करताय. आज शौर्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर झालं. लोकांनी रक्त डोनेट करतात, त्या रक्ताचा वापर चांगल्या जीवनासाठी होतो आहे. पण मला एक सांगायचं आहे की युवा पिढी, आता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करता, उद्याचं भविष्य आहे, शिक्षण, नोकरी आणि संविधान याबद्दल आत्ताची पिढी सजग आहे का? खरं तर हेच काम राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही करतो की एक सजग विद्यार्थी घडवणे आणि या विद्यार्थ्यांना त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, मग ते सामाजिक असो, आर्थिक असो, शैक्षणिक असो की राजकीय असो, या सर्वही घटकांचा विचार सातत्यपूर्ण आणि सर्वांगीणपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय. राहिली विचार आता या पिढीतला म्हणायचं तर या पिढींना एकत्र सुसंगत घेऊन एकमेकास सहाय्य करू आणि अवघा धरू सुपंत या युक्तीप्रमाणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय. मग ते राजकीय क्षेत्रातला विद्यार्थी का असो ना किंवा शैक्षणिकदृष्ट्या असो कमकुवत विद्यार्थी असतील त्यांनाही समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर सर्वात जास्त तरुणाने आज या शासकीय योजनांचा जो काही प्रचार प्रसार आम्ही केलेला आहे हा प्रचार प्रसार जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्यापर्यंत येऊन प्रत्यक्षदर्शी आम्हाला भेट दिली आणि त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या कुठल्या योजना आहे या योजनांची माहिती त्याने आमच्यापर्यंत येऊन जाणून घेतली. अच्छा, मला एक सांगा, शौर्य दिन आहे, 1 जानेवारी आहे. बरोबर. आनंद वाटतो की हा तरुण पिढीचा जो हा सोहळा आहे 30+ म्हणलं की तुम्हाला माहिती सर्व तरुणमध्ये धुंद अवस्थेत बाहेर असतो. पण आपला आंबेडकरी जो युवा आहे तो 31 जानेवारीला म्हणजे 1 जानेवारीला येण्यासाठी 31 डिसेंबरला झटपट करतो आणि इथं 1 जानेवारीला कसा पोहोचेल ह्याच्यासाठी तळमळ करत असतो. मग त्याच्या डोक्यामध्ये फक्त विचार असतात शौर्य दिनाचे. ह्या शौर्य दिनाचे विचार करता करता आता मला एक सध्या खरी एक गोष्ट सांगायची, आत्ताचा तरुण खरंच भीमा कोरेगाव समजून घेतो आहे का, त्याचा अर्थ समजून घेतो आहे का फक्त ट्रेंड म्हणून पाहतो आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही. आणि मला वाटतं की आपल्या समाजातील जो तरुण आहे हा आता प्रचंड शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होताना दिसतो आहे. मग ते कुठल्याही असो, आज आपण जर बघितलं उच्च प्रदेशामध्येही विद्यार्थी शिक्षणाचा मोठा प्रवाह आपल्या समाजातील विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे आणि वाचन प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. मग ते संविधानाच्या माध्यमातून असो, वेगवेगळे साहित्य असो, या सर्वांचा अभ्यास सर्वांगीणपणे आपला हा विद्यार्थी युवक आताच्या काळामध्ये करतो आहे.
आणि याच अनुषंगाने समाजातील जो इतिहास आहे, आपल्या पाचशे शूरवीर पूर्वजांचा जो इतिहास आहे, जेणेहून त्या इतिहासाबद्दल माहिती जाणून घेण्याकरिता आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला भेट दिलेली होती त्याचंच पुनरुज्जीवन करण्याकरिता, त्याचाच पुनरुच्चार करण्याकरिता आजचा युवक हा मोठ्या संख्येने या ठिकाणी येताना दिसतोय आहे. आपण जर बघितलं तर जे काही मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्यामध्ये जर आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलं तर 31st नावावरती प्रचंड असा धुमाकूळ झालेला आहे. पण कुठेतरी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व समाजामध्ये या युवकांचं येताना दिसते आहे, तो म्हणजे आपला आंबेडकरी समाजातील युवक आहे. आणि खरं तर मला वाटतं की याच युवकाची मोठी जबाबदारी आहे की त्याने आपला हा इतिहास ज्वलंत ठेवणे आणि समाजापर्यंत प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही त्या युवकाची जबाबदारी आहे. आणि तो युवक ती परिपूर्ण जबाबदारी पार करताना आम्हाला आजच्या या 1 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये दिसून आला. विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल, समाजाला काय आव्हान असेल? कारण आता भीमा कोरेगाव म्हटलं तर पहिला एक विशिष्ट समाज या ठिकाणी येत होता. बरोबर. आता अनेक 2018पासून आपण पाहतोय या ठिकाणी एक विशिष्ट समाज येत नाही तर संपूर्ण आंबेडकरी विचारधारेला मानणारा, आंबेडकरी तरुण म्हणता येईल, आंबेडकरी विचारावरती विचार करणारा मी विकसनशील म्हणत आहे, विकासात्मक म्हणत नाही. बरोबर सर. हा जो आंबेडकरी तरुण आहे किंवा आंबेडकरी युवा आहे, हा विचारधारेवर जाण्याचा प्रयत्न करणारा हा सर्व समाज या ठिकाणी येतो. आणि आज लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण भारत तुम्हाला पाहतोय. एक विद्यार्थी म्हणून आणि संघटना चालत असताना समाजाला आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान आजच्या दिवशी असेल? आमच्या संघटनेचंच नाव आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी संघटना. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजाचा विचार केलेला आहे, सर्वांगीण विकास केलेला, मग तो समाजातील 18 प्रगत समाज असो, या समाजाला एकत्रित करण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं आहे. आणि तोच वसा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा चालवलेला होता आणि तोच वसा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानरूपी कायद्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलेला आहे. पण आपण जर बघितलं जी काही भीमा कोरेगावची लढाई होती, या लढाईमध्ये नुसतेच फक्त 500 महाराज सहभागी नव्हते तर समाजातील 18 प्रगत जातीतला प्रत्येक मराठा, प्रत्येक या ठिकाणी असणारा योद्धा त्यामध्ये सहभागी होता. आणि खरं तर लोक जसं इतिहास वाचतायत, लोकांना इतिहासाची खरी कहाणी समोर येते आहे. आज समाजातला 18 प्रगत जातीमधला तो मग तरुण असो का, तो प्रत्येक विचाराने जो व्यक्ती जागृत झालेला आहे तो व्यक्ती या ठिकाणी येतो आहे, या स्तंभाला अभिवादन देतो आहे आणि आपला इतिहास काय आहे, नक्की आपला इतिहास समजून घेण्यासाठी आलेला आहे. आजही जर बघितलं समाजामध्ये अनेक मनुवादी विचारसरणीचे लोक राहतात आणि जो इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटते की या आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून, या युवकांच्या माध्यमातून नक्कीच जे मनुवादी या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करतात त्यांना एक चपराक या युवकाने आज दिलेली आहे, हेच मला वाटतं. आणि यापुढेही माझा युवकांना हाच संदेश असेल की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा विचार केला, त्याच देशाचा विचार या तरुणांनी केला पाहिजे. जाती धर्म याचा कुठलाही विचार न केला पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण कसं होईल आणि आजचा युवक कसा मजबूत होईल याकडे प्रयत्नशील राहिलं पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय की राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने संस्था चालवणे आणि त्याच पद्धतीने कामकाज करणे अतिशय योगाचं मूल्याचं आपण पाहतोय की या ठिकाणी आपण बघतोय की रक्तदान शिबिर देखील चालू आहे आणि रक्तदान शिबिरामध्ये काही रक्तदाता देखील या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि अशाच पद्धतीने ह्यांचा दरवर्षी हा कारवा चालू असतो. आणि बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग विद्यार्थ्यांमध्ये कसं रुजवता येईल, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कशी मदत करता येईल, हेच काम ह्या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. असंच दरवर्षी आपण यांच्याशी संवाद साधता अनेक वर्ष वेगवेगळ्या गोष्टी आपण यांच्याशी संवाद साधलेले. आज देखील त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे. त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जो आहे तो इतिहास जसे लोक वाचतात तसं त्यांना जाग येते आणि तसं ते आपलं जे काम आहे ते विचारधारेकडे वळवत आहेत, मग तो कोणत्याही समाजातला युवक असो. असंच आपण अनेक तरुणांशी, अनेक भीमानवांशी संवाद साधणार आहोत. आपण अनेक भीमानवांशी चर्चा करता आपण पाहतोय की आज आपण हे जे आहोत ह्या पूर्ण भीमा कोरेगावच्या परिसरामध्ये, ह्या रोडमध्ये आपण पाहतोय की अनेक भीमानवे आपल्यासोबत भेटत आहेत. दादा जय भीम. जय भीम. कुठून आलात? आम्ही पनवेल, जिल्हा रायगड. काय नाव आहे आपलं? BM चव्हाण साहेब. BM चव्हाण. अच्छा, काय वाटतं या ठिकाणी तुम्ही आज आलात, अभिवादन केलं भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त, काय भावना आहेत आज मनात? या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आनंद झाला की आपला समाज सर्व एकत्र या ठिकाणी उभा राहतोय आणि समाजाची एकजूट बघून अत्यंत आनंद झालेला आहे. बाबासाहेबांनी जे काही आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचं मला वाटतं हे अत्यंत प्रकारचं फळ आपण म्हणायला लागेल. आणि बाबासाहेबांशिवाय ह्या ठिकाणी समाज एकत्र येऊ शकत नाही अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. वर्षाच्या दरवर्षी 1 जानेवारीला आपला पूर्ण समाज या ठिकाणी येतो. एक प्रेरणा, एक ऊर्जा, एक क्रांती जी घेऊन आहे ते पूर्ण आयुष्यभर काम करतो. काय संदेश असेल तुमच्या पनवेलकरांना लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून इथे? या ठिकाणी खरंच आपल्याला पनवेलकरांना नाही, महाराष्ट्राच्या जगातल्या देशाला सर्वांना एक संदेश देऊ शकतो की या ठिकाणी येऊन
ज्या आमच्या समाजाने, आमच्या सहकार्याने, आमच्या वंशजांनी जी काय 500 लोकांनी जी काही लढाई केली, ही मला वाटतं देशामध्ये आजरामर अशा प्रकारची लढाई आहे आणि त्याचं अनुकरण मला वाटतं या ठिकाणचे भावी पिढीने असं घ्यावं असं प्रकारची माझी विचारणा आहे. नक्कीच आपण पाहतोय की भावी पिढीने देखील आपला आदर्श घ्यावा अशा पद्धतीने हे सर्व काम चालू आहे. आणि आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा पुढे जातो तेव्हा अनेक तरुण देखील आपल्याला पाहायला मिळतोय, अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. आपण सर्वांशी संवाद साधणार आहोत. संवाद साधता आपण बघतोय की लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून जेव्हा आपण सर्वांशी संवाद साधतोय तेव्हा अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात. आणि हे दिसत असताना आपण सर्वांशी संवाद साधताना आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी जेव्हा आंबेडकरी वा आंबेडकरी तरुण जे आहे तो या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारधारेला मानतो आणि विचारधारेला मानता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नाही येत, तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्यासाठी येतो. हे आपण सर्व पाहतोय की या ठिकाणी अनेक लोक आहेत, अनेक समाजातले व्यक्ती आहेत की जे या ठिकाणी येतात. दादा जय भीम. जय भीम. कुठून आलात? पुण्याहून आलोय. पुण्याहून. काय वाटतं इथं आल्यावर? सुंदर एकदम शांत वातावरण वाटतं आम्हाला. अच्छा, काय इथून संदेश घेऊन जात आहे? भीमा कोरेगावाचा संदेश घेऊन चाललो आम्ही. भीमा कोरेगावचा संदेश. आपण पाहतोय की भीमा कोरेगाव सलामी द्यायसाठी खास आम्ही आलेलो आहे. सलामी दिल्यानंतर काय वाटतं, मनात काय भावना आहेत? शांत वातावरण बुद्धमय वाटतं आम्हाला. आपण पाहतोय की अनेक लोक आहेत, अनेक समाजातले आपले मानवी आहेत की आपण बघतोय की त्यांच्यासोबत संवाद साधताना की बाबासाहेबांच्या विचारधारेला अभिवादन करत असताना आपण सर्वांशी बोलताना आपण पाहतोय की अनेक लोक आहेत, अनेक भीमानू आहेत जे ह्यावर पूर्णपणे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विचारधारेवरती चालतात आणि अनेकांशी संवाद साधतोय. आपण संवाद साधताना आपण पाहतोय की हा जो आंबेडकरी समाज आहे हा या ठिकाणी आपण पाहतोय की काही ना काहीतरी या ठिकाणाहून घेऊन जातोय. दादा जय भीम. काय नाव आहे आपलं? विजय शिवशरण. अच्छा, कुठून आला? इथून पुण्यामध्ये राहिला मी अक्कलकोटचा आहे, म्हणजे पुण्याला राहिला. अच्छा, दरवर्षी येतं का या ठिकाणी? आता 10 वर्ष झालं. 10-11 वर्ष. काय 10 वर्षामध्ये असं काय संदेश आहे जो भीमा कोरेगाववरून तुम्ही घेऊन जाता? संदेश म्हणजे एक कसं ते सॅल्यूट देतो आपण, म्हणजे नवीन संकल्पना देत असतो, म्हणजे नवीन संकल्प या ठिकाणाहून करतो. करतो. काय म्हणजे संकल्प? जीवनाची सुरुवात अच्छा. म्हणजे कसं म्हणजे जगायचं काय त्यातून आपण घेत असतो. एक भूमी आहे इथली, विजयस्तंभाला मानवंदना देऊ. काय एकटेच येत आहे की अजून कोणी सोबत आहे? यावर्षी जोडी तर ते एकटेच दिसत आहे तुम्ही सोबत या ठिकाणी? बायको आहे. अच्छा, मग काय या ठिकाणून आज तुम्ही घेऊन बुद्धाचं एक रूप जे आहे ते फोटो जे आहे ते घेऊन चाललात, काय म्हणजे मनामध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं आलात काय भावना होत्या या ठिकाणी? काही पुस्तक वगैरे या ठिकाणी खरेदी केलं आहे का? नाही, जीवनात काहीतरी म्हणजे बदल व्हायला पाहिजे. मानसिकता वगैरे असतो किंवा आरोग्य या गोष्टी आपण एक बरं, मला एक सांगा, तुम्ही अक्कलकोटच्या आहात, अक्कलकोटच्या जनतेला तुमच्या भाषेत काय संदेश द्याल तिकडे लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून? हे संदेश देईल की म्हणजे दरवर्षी येत असतात लोक, पण संदेश इथं आल्यानंतर काय वाटतं, काय संदेश राहतो? एक मनाला शांती असते. म्हणजे आपले जे शूरवीर होते म्हणजे जगाला तर कळलेलं आहे, पण इथून पुढे म्हणजे सगळ्यांनाच कळालेलं आहे असं काय नाही आहे. पण वर्षाला यायला पाहिजे. जे येत नाही, जे यंग आहे तिथल्या अक्कलकोटवासी, तिला खूप काही धार्मिक गोष्टी असतात. आपण पाहतोय की अनेक लोक, अनेक तरुण जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करतात. अनेकांशी संवाद साधताना आपण पाहतोय की लहान लहान मुलं देखील घेऊन येतात. दादा जय भीम. जय भीम. कुठून आलात? आम्ही सोलापूरवरून आलो. सोलापूरवरून. काय वाटतं या ठिकाणी आल्यावर? बरं वाटतं, थोडं जय भीमचं असल्यामुळं चांगलं वाटतंय. मग तुम्ही स्तंभाला अभिवादन केलं? हो, केलं मी. अभिवादन करताना काय भावना होत्या मनात? काय चांगलं वाटतंय, पोरांना थोडं खुश वाटतंय, दाखवल्यावर बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. बाळा तुझं नाव काय आहे? रुचिका. रुचिका. काय कशासाठी आलीस तू इथं? स्तंभाला कुणाबरोबर आली? पप्पांसोबत. काय पाहिलं तू या ठिकाणी आल्यावर? अच्छा, लहान लहान मुलांना घेऊन आपण पाहतोय की आपले आंबेडकरी जे तरुण आहेत ते या ठिकाणी येतात. नक्कीच हे उद्याचं भविष्य आहे. आपण जर आपल्या लहान मुलांना जर आपल्या आंबेडकरी विचारधाराचे स्थळ दाखवले नाही तर त्यांना कधीच आपली आंबेडकरी विचारधारा कळणार नाही आणि त्यांच्यापर्यंत विचारधारा पोहोचवायची असेल तर आपल्याला त्यापर्यंत पोहोचावं लागेल. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. क्या नाम आहे आपका? माझं नाव सुरेश हरिभाऊ इंगडे आहे आणि अकोल्याहून आलेलो आम्ही. अकोल्याहून आले? अकोल्याहून एकटेच आलेत की अजून कोण आहेत? नाही, प्रत्येक वर्षी येतो आम्ही. 5 वर्ष झालेले आहेत लगातार येतो. आणि आल्यानंतर एक जे बाबासाहेबांनी आपल्यासाठी संघर्ष केला, त्यांनी कसं रक्ताचं पाणी केलं, तर ते इथं येऊन आपल्याला एक उत्साह होता की बाबा आपण यांचे यांची जमात आपण
एक उत्साह वाटते प्रत्येक वर्षी. दादा मला सांगा, आता तुम्ही मोठे आहात, तुम्ही शिक्षण केलं आहे, अभ्यास केला आहे, तुम्ही मोठे झालात, बाबासाहेबांच्या विचारधारेवर जगता, तुम्ही 5 वर्षाला इथे येता. शिक्षण, नोकरी आणि संविधान याबद्दल आजच्या समाजामध्ये काय सजगतं आहे? मी 30 वर्ष BSFमध्ये नोकरी केलेली आहे आणि आता बाकी जे म्हणजे 7 वर्ष अगोदर विहारास घेतलेला आहे. त्याच्या अगोदर मी आता स्वतःला धम्म कार्यात वाहून घेतलेलं आहे. प्रत्येक वर्षी या प्रोग्राम जे धम्माचे आहेत ना ते स्वतः करत आहो मी. हा झाला तुमचा भाग. मी समाजाचा विचारतोय, शिक्षण, नोकरी, संविधान याबद्दल समाजामध्ये जागरूकता काय आहे, सजगता काय आहे? समाज फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या फक्त घोषणा देते, दारू पिऊन आपले मस्त राहते. अगर तेच व्यवस्थित राहतात ना, जे पैसे कमावतात तेच सगळं, जसं 500 रुपये कोणी कमावलं त्यातून 100-200 रुपयाची दारू पिते, 100-200 तर घरी देते, त्यात हे नाही होत, गुजर नाही. अगर व्यवस्थित तो पैसा वापरला तर पुढचा आपला समाज पुढे जाऊ शकते. आता ह्याच गोष्टीवर जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी आपल्याला त्रिशरण पंचशील दिलं. बिलकुल आहे. पाण्याची पाता वेरम आणि शिक्कांबद समाज, बरोबर. आपण शेवटचे प्रतिज्ञा म्हणतो सुरा मेरे माझ्या समाज, बरोबर. हे जर सुरा मेरे माझ्यापासून जर अलिप्त राहिले लोक तर समाजाची प्रगती होईल असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर. मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुमच्या अकोल्यातील लोकांना आणि पूर्ण भारतभरातील लोकांना काय संदेश तुम्ही द्याल या ठिकाणाहून? मी प्रत्येक वर्षी इथं या आणि जे आपली जे समाजाची जी जागृती आहे ते करत राहा, एवढंच समजलं. नक्कीच आपण पाहतो की समाजाची जागरूकता महत्त्वाची आणि जागरूकतेसाठी या ठिकाणी या आणि या ठिकाणी भेटा सर्वांची. आपण पाहतोय की अनेक लोक आहेत आपल्यासोबत ज्यांच्याशी आपण संवाद साधतोय. संवाद साधताना आपण पाहतोय की वेगवेगळ्या माध्यमातून युवा तरुण असेल किंवा अनेक लोक असतील. आपण पाहतोय की मी कॅमेरामॅनांना विनंती करतो की आपण ही जी रात्रीचं दृश्य जरी असलं तरी आपला हा जो आंबेडकरी समाज आहे हा या ठिकाणी जो येतो ते सर्व दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय की दिवस असो रात्र असो हा जो आंबेडकरी समाज आहे हा बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा समाज. त्यामुळं हा प्रत्येक ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी, मग ते कुठलंही असो, कुठलंही स्थळ असो, बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालं त्या ठिकाणी अभिवादनासाठी येतो म्हणजे येतोच. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. समाजामध्ये वेगवेगळे विचाराची शक्ती, वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक लोक मिळतात. ताई जय भीम. काय नाव आहे आपलं? सुरेखा. कुठून आलात? मी सोलापूरवरून आले. सोलापूर. काय वाटतं या ठिकाणी आल्यावर? छान वाटतं आम्हाला इथं आलं. काय संदेश तुम्ही या ठिकाणाहून तुमच्या घरी घेऊन चाललात आज? संदेश म्हणजे आनंद वाटतो इथं आला की भीमा आनंद वाटतंय तसं. मग तुम्ही ज्यावेळेस इथून अभिवादन केलं स्तंभाला, अभिवादन करताना मनामध्ये काय भावना होत्या? कारण नवीन वर्ष आहे, आपण पाहतो की नवीन वर्ष जो तो वेगवेगळ्या ठिकाणी मनवतो, पण तुम्ही या ठिकाणी आलात, काय भावना मनात येते? बरं वाटतंय सर, बरं वाटतं. काय दरवर्षी येतो आम्ही, दरवर्षी इथं येतो. दादा काय सांगाल, कारण तुम्ही दरवर्षी सोबत येत आहे, सोबत काय भावना असता मनामध्ये? काय संदेश तुमच्या लोकांना तुम्ही या ठिकाणाहून लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून द्याल? कारण संपूर्ण भारत लाईव्ह तुम्हाला पाहतो. अच्छा चालन, ठीक आहे. आपण पाहतोय की अनेक जे आहेत की बाबासाहेबांना नतमस्तक झाल्यावर बाबासाहेबांच्या पंचशिलाचं पालन आपण करावं असं मला असं वाटतं. आपण अनेक तरुणांशी, अनेक विचारांशी, अनेक लोकांशी भेटणार आहोत. अनेकांशी भेटत असताना आपण विचार करतोय की, आणि विचार करत असताना आपण अनेक लोक, अनेक समाजातील मान्यवर आहेत या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येऊन गेले. आपण पाहतोय की अनेक दुकानं देखील आपल्याला या ठिकाणी दिसतात की या ठिकाणी अनेक लोक, महिला आहेत, त्यांच्या शॉपिंगचे दुकानं देखील आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे भीमा कोरेगाव हा असा एक उत्सव मानला जातो की ज्या ठिकाणी सर्व पुस्तकं असेल, खेळणी असेल किंवा अनेक जी दुकानं आहेत छोटी मोठी या ठिकाणी दिसतात. कारण या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक जो या ठिकाणाहून काही ना काही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि विचाराची देखील देवाणघेवाण घेऊन जातात. आणि आपण पाहतोय की अनेक लोक जे आहेत, अनेक समाजातील मान्यवर आहेत या ठिकाणी येतात. वेगवेगळ्या विषयावरचे आपण पाहतोय की काही खाद्यपदार्थ असतील किंवा वेगवेगळे विषय असतील ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मान्यवरांच्यामध्ये, अनेकांच्यामध्ये वेगवेगळे विचार, अनेक लोक जे आहेत आपण पाहतोय की भीमान्वय जे आहेत अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण सगळ्यांशी संवाद साधता साधता आपल्यासोबत काही युवा तरुण आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधतोय. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आहे आपलं? पंकज आव्हाड. अच्छा. दरवर्षी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी तुम्ही येता का? हो, दरवर्षी येतो सर. काय भावना असतात अभिवादन करायला आल्यावर? बाबासाहेबांनी जे आपलं चालू ठेवलं ते परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी अभिवादन करण्याचं. तरुण विद्यार्थ्यांना किंवा तरुण पिढीला काय संदेश असेल? कारण आता आपण पाहतो की नोकरी, शिक्षण आणि संविधान जर बघितलं तर जागरूकता तेवढी दिसत नाही आहे.
बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे तीनच शब्द फार महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगाने आपण जर आपल्या दैनंदिन जीवनात पालन केलं तर फार छानपणे आपली प्रगती होऊ शकते. अच्छा, नक्कीच मोलाचा संदेश येतो. आपल्यासोबत अजून काही आहेत. दादा, नाव काय आपलं? माझं वैभव जगताप. जय भीम. जय भीम. काय सांगाल की तुम्ही दरवर्षी या ठिकाणी अभिवादन करायला येत आहे का? तर आपला जो इतिहास आहे, जे 28,000 पेशव्यांना जे 500 महाराजांनी म्हणजे लढाई केली आणि खात्मा केला, त्या अनुषंगाने आपण मानवंदना की आपणही कुठेतरी म्हणजे शूरवीराची हे आहेत वंश आहोत आपण. ह्या प्रेरणेने म्हणजे इथे आलं ते आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळते की आपणही काही कमी नाही आहेत, आपणही खूप काही करू शकतो. तर तरुण पिढीने सुद्धा इथे येऊन मानवंदना दिली पाहिजे आणि प्रेरणा घेतली पाहिजे. जे बाबासाहेबांनी सांगितले की आपला समाज जोपर्यंत शिकत नाही, संघटित होत नाही, तोपर्यंत तो संघर्ष करू शकत नाही. तर आपला समाजही आता कुठेतरी भरकटला चालला आहे की शिक्षण आणि संघटन हे तर त्या म्हणजे याच्यापासून दूर होऊन संघर्ष करायला चाललेले आहेत. पण जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करू शकत नाही. तर हे नवीन पिढीने जरा बघितलं पाहिजे, नाही का, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सध्याच्या स्थितीला आपण बघतो की भीमा कोरेगावला गर्दी खूप होते, खूप लोक येतात. मग ते ह्या भीमा कोरेगावचा जो शौर्य दिन आहे किंवा हा भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आहे, ह्याला समजून घेतात का? ह्याचा जो महत्त्वाचा आशय आहे तो समजून घेतात का फक्त भीमा कोरेगावचा विजयस्तंभ शौर्य दिन म्हणून 1 जानेवारीला फक्त ट्रेंड म्हणून चालवायचा आणि 364 दिवस परत मागं बघायचं, असं काय आहे का? आता आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला आमचा तो संवाद चाललेला होता की जे लोक येतात म्हणजे त्यांना याच्या मागचा खरोखर इतिहास माहिती आहे का, किंवा इथे येऊन ते काय घेऊन जातात, की फक्त एन्जॉय करण्यासाठी येतात, नाही का. आता बघितलं आम्ही तर बरेचसे पाळणे वगैरे चाललेले आहेत. तर इथं म्हणजे अभिवादन करण्यासाठी येतात की एन्जॉय करण्यासाठी येतात, तो आमचा मगाशी विषय चाललेला होता. पण जे तरुण आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इथं येऊन आपण प्रेरणा घेतली पाहिजे, मानवंदना दिली पाहिजे. आणि जे आपलं काही शिक्षण असेल किंवा राजकारणात, आता राजकारणात आपले तरुण फार कमी आहेत, म्हणजे कमी प्रमाणात जात आहेत. तर राजकारणातही त्यांनी गेलं पाहिजे. काय जोपर्यंत आपण राजकारणात जात नाही, बाबासाहेब म्हटले होते की आपण शासनकर्ते जमात बना. जोपर्यंत शिक्षण घेत नाही, राजकारणात जात नाही, समाजकारण करत नाही, तोपर्यंत आपण शासनकर्ते जमात बनू शकत नाही. तर बाबासाहेबांचं शिक्षण, मी एक महत्त्वाचा मुद्दा मला दिला. बाबासाहेब सांगतात की शासनकर्ते जमात बना, बरोबर. आता तुम्ही राजकारणावरती पण भाष्य करताय. राजकारणामध्ये आपल्याकडे आपण पाहतो की पिंपरी चिंचवड घ्या 128 सीटं, पुणे घ्या 179, अशा काही जे सीट आहेत त्याच्यामध्ये फक्त पिंपरी चिंचवडला आपण उदाहरण घेतो की पिंपरी चिंचवडला 20 सीटं दिल्या जातात आणि आपण म्हणतो की तिथं महापालिकेवरती सत्ता आपली येणार, प्रशासन आमचं येणार. मला सांगा, 20 सीटं भेटतात, त्याच्यामध्ये देखील वादावाद होते, गटगट होतात, त्याच्यामध्ये SC/STमध्ये आंबेडकरी चळवळीचे पक्ष फक्त तिथंच तडफडत राहतात. मग इतर ठिकाणी जर आपलं काहीच नाही आहे तर त्या फक्त 20 जागावरती आपण सत्तेत येऊ शकतो का? नाही येऊ शकत. तर काय केलं पाहिजे त्यासाठी? आता राजकारण तर म्हणजे जास्त बोलू शकत नाही मी राजकारणाबद्दल, कारण आजचा दिवस आपला राजकारण बाजूला ठेवून नाही. कारण काय होतं, एक लक्षात घ्या, जरी तुम्ही बोलत नसलात तरी मला ते तरुणांपुढे मांडावं लागतं. कारण आत्ता जर आपण जागरूक नाही झालो तर उद्या कधी नाही येणार. कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपण जे मतदान करतो ते खरंच मतदान आपलं आहे का, ह्याच्यावरती सुद्धा कोणी ठामपणे बोलू शकत नाही. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं की आपण सर्व जागा ज्या आहेत, आंबेडकरी तरुण असेल की आंबेडकरी विचाराला मानणारा कोणताही समाज असेल, त्या सर्वांनी लढलं पाहिजे. जर ते सर्व जर लढले तर त्या सर्वांमध्ये कुठंतरी आपण आज मतदान वाढेल, पुढच्या वर्षी अजून मतदान वाढेल, त्याच्यानंतर कुठे ना कुठेतरी सत्तेत आपण येऊ. पण जर आपण फक्त 10-20 जागांवरती लढत राहिलो आणि तिथेच भांडत राहिलो तर कधी आपण सत्तेत येणार नाही, कधी आपण शासनकर्ते जमात बनणार नाही, आपण गुलामच राहू आणि कधी त्या गुलामीतून बाहेर पडणार नाही. आणि बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव जोपर्यंत करून देणार नाही तोपर्यंत बंड करून तो पेटणार नाही. आणि मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून देखील कुठले जरी तरुण असेल तर त्याला सांगा की तू चटकोर भाकरीसाठी भांडू नको, तुझ्यासाठी ती पाऊण भाकर जी आहे ना ओपनची, त्याच्यामध्ये तू लढ. चटकोर भाकरीसाठी आपल्या एखाद्या म्हणजे जे आपले नवीन पिढी आहे त्यांना असं सांगेल की तुम्ही आधी तुमच्या पोटाचा प्रश्न सोडवा. कारण बाबासाहेबांनी तेच सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही तुमच्या पोटाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत तुम्ही राजकारणात जाऊ नका. कारण तुम्ही जर पोटाचा प्रश्न घेऊन राजकारणात गेले तर तुम्ही लाचार बनणार, बरोबर, म्हणजे सत्ताधाऱ्यांचे गुलाम बनणार. त्यांचे जे म्हणतात ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे. त्यामुळे आधी पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे
त्याच्यानंतरच राजकारण आपण केलं पाहिजे. म्हणजे असं मी बाबासाहेबांनी जे सांगितले तेच फक्त नक्कीच आनंद वाटतो की तुमच्यासारखे तरुण जे आहेत की बाबासाहेबांच्या विचारावरती पुढे येतात आहेत. आणि खरंच आपण बघतो की बाबासाहेबांनी सांगितलं आर्थिक उन्नती प्रथम, कारण आर्थिक उन्नती झाली तर आपण काही करू शकतो. जर आपली आर्थिक उन्नती नसेल तर आपण पोटासाठी झगडत राहू आणि पोटासाठी गुलाम होऊ. आणि बाबासाहेबांना तेच अभिप्रेत आहे की तुम्ही जर शिकाल तर पुढं जाल आणि शिक्षणासाठी वाटेल ते करा, पण जेवढं जमेल तेवढं शिक्षण घ्या. हा बाबासाहेबांचा मोलाचा संदेश आहे तो आपल्या सर्व तरुणांनी घेतला पाहिजे. असंच आपण अनेक तरुणांशी अनेक भीमानवांशी देखील संवाद साधणार आहोत. आपण संवाद साधताना आपण पाहिलं की हा विजय शौर्यस्तंभ आपण जो म्हणतो शौर्यदिन म्हणतो, आणि शौर्यदिन म्हणत असताना आपण पाहतोय की पूर्णपणे विजय रणस्तंभ सेवा समिती ह्या ठिकाणी काम करते. आपण पाहतोय की आपल्यासोबत समितीचे काही पदाधिकारी आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर ही समिती जी आहे ते सर्जेराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. आणि असेच अनेक त्यांच्यामध्ये प्रतिनिधी आहेत की जे या ठिकाणी स्वतः म्हणजे योगदान देतात. भाऊ जय भीम. जय भीम. पहिला तर तुमचा परिचय द्या, कारण समितीमध्ये सर्व सदस्य जे आहेत त्या सर्वांची नावं आम्हाला माहीत नाहीत, पण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण भारत हा तुम्हाला पाहतोय. जय भीम. माझं नाव संतोष जगन्नाथ निकाळजे, मी समितीचा एक सदस्य आहे. त्याचबरोबर कुमार भाऊ निकाळजे, त्याचबरोबर आमचे विनोद भाऊ वानखेडे या ठिकाणी हे आमचे सगळे सहकारी समितीच्या ठिकाणी आता उपलब्ध आहेत. बाकीचे काही कारणास्तव काही विलंब झाल्यामुळे घरी गेलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की 31 जानेवारीपासून हा उत्सव आपण सुरू करतो आहे गेल्या 2 वर्षापासून. आज 1 जानेवारी आहे. कसा आपला समितीच्या माध्यमातून ह्या विजय रणस्तंभ सेवा समितीवरच्या माध्यमातून कसा कार्यभाग असतो, 2 दिवस तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी सेवा देता? प्रथमतः मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी जो स्तंभ सजवलेला आहे तो समितीच्या मार्फत, म्हणजे समितीने डिझाईन दिल्यानंतर हा स्तंभ त्याप्रमाणे हा स्तंभ सजवलेला गेलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्व लोकांची शासन कशी सोय करते ते आम्ही त्या ठिकाणी शासना आणि आम्ही सहमतीने त्या ठिकाणी त्यामध्ये सहभाग घेऊन की लोकांना आलेल्या लोकांसाठी राहण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, त्याचबरोबर शौचालयाची सोय कशा प्रकारे केली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर रिपब्लिकनचा स्टेज आहे, समितीचा स्टेज आहे. या ठिकाणी लोकांना झोपण्यासाठी सुविधा, त्यानंतर जेवणाची सुविधा या ठिकाणी आपण समितीमार्फत केली होती. चहाची सुविधा केली होती. पण आलेल्या लोकांना कसल्याही प्रकारची अडचण नाही हो, त्यासाठी वाहतुकीची कोंडी नाही हो, त्यासाठी समितीने शासनाची त्याचबरोबर DCP साहेबांशी बोलणं करून त्या ठिकाणी सर्व प्रकारे सुखसोयी सोयी म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी कसं मार्ग मोकळे होतील ह्या सर्व व्यवस्था या ठिकाणी आपण पाहिल्या होत्या. हे सर्व करत असताना तुम्ही समितीच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी काम करता. शौर्यदिन म्हणजे एक ऊर्जा असते. बरोबर. अनेक तरुण जे बघतो आपण 30+ वेगळ्या मार्गावर असतात, पण आपण दरवर्षी पाहतो की आपल्या सेवा समितीच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून तरुण जो आहे तो 1 जानेवारी कधी उजेडेल ह्यासाठी 31, 30 डिसेंबर ह्या पूर्ण 2 दिवस फक्त 1 जानेवारीच्या सकाळची वाट पाहत राहतो, काम करत राहतो. डोक्यामध्ये फक्त शौर्यदिन असतो, म्हणजे आंबेडकरी विचारधारेवरती चालण्याचा एक प्रयत्न असतो. काय वाटतं की सध्याची तरुण पिढी आपल्या ह्या आंबेडकरी विचारधारेकडे वळत आहे, पण राजकारणामध्ये आपण अपयशी आहोत. शिक्षण, नोकरी ह्या सर्व ठिकाणी आपण काही प्रमाणामध्ये जरी यश मिळवलेलं असलं तरी सजगता मात्र दिसत नाही. हा, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी येणारा वर्ग हा तरुण पण आहे, पण तरुणापेक्षा या ठिकाणी प्रौढ लोक, म्हणजे ज्यांना या गोष्टीची जाण आहे, ज्यांना या स्तंभाविषयी कळकळ आहे किंवा ज्यांना माहिती पाहिजे की हा स्तंभ शौर्याचं प्रतीक आहे, त्यासाठी ते लोक येतात. पण तरुण मुलं शक्यतो या ठिकाणी टाळतात. मला या अनुषंगाने या ठिकाणी आवाहन करायचे की या गोष्टीमध्ये तरुणांनी जास्त सक्रिय झालं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिका, संघटित आणि संघर्ष करा, त्याप्रमाणे पहिलं शिकलं पाहिजे, त्यानंतर संघर्ष केला पाहिजे आणि संघटित झालं पाहिजे. त्याप्रमाणे आपण पाहतो हे जर कोणाला करायचं असेल तर घरचे, आपल्या घरचे जे असतील, म्हणजे आईवडिलांनी आपल्या मुलाला संस्कार देणं खूप महत्त्वाचं आहे. की बाळकडू लहानपणीच पाचतात, त्याप्रमाणे आपल्या आईवडिलांनी जर आपल्या मुलाला संस्कार दिले, हा स्तंभ काय, हा स्तंभ जर समजून सांगितलं तर मुलाला कळेल की स्तंभ काय. त्यामुळे त्याप्रमाणे माझी सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी सर्व घराघरामध्ये हा स्तंभ पोहोचला पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय की या समितीच्या माध्यमातून 2 दिवसाचा कार्यक्रम जर आपण पाहिला तर ते बंदोबस्तापासून सर्व सेवा देण्याचं काम करतात. हे कुठल्याही मानधन किंवा कुठल्याही तत्वावरती नाही, तर हे व्हॉलेंटियर आहेत आणि हे बाबासाहेबांच्या विचारधारावर काम करण्यासाठी स्वतःचे योगदान म्हणजे श्रमयोगदान या ठिकाणी देतात. आणि श्रमयोगदान म्हटलं तर सर्वात श्रेष्ठ योगदान मी मानतो, कारण श्रमदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या ठिकाणी ते 2 दिवस एकदम अविरत सेवा देतात. ह्या सेवेमुळं येणारे जे लोक आहेत या स्तंभावरती, ह्या स्तंभाला कुठलाही धक्का न लागता या स्तंभाच्या आजूबाजूच्या परिसरावरती देखरेख करून ह्या सर्व स्तंभाची
पूर्णपणे अभिवादन करायला आलेल्या भीमानुयायी असेल यांना कुठलाही त्रास न होता ह्या ठिकाणी कसे आत येतील कसे बाहेर जातील याची पूर्ण जबाबदारीने पार पाडतात आणि त्यामुळे ह्या सेवा समितीला खरंच लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीने आपण जर पाहिलं तर अनेक वेगवेगळी कामं आहेत, तर समितीच्या माध्यमातून समाजाला सध्या 1 जानेवारीच्या दृष्टीने जर विचार केला तर काय आव्हान कराल तुम्ही? माझं एवढंच आव्हान असेल की या ठिकाणी आपण पाहतोय की आज आलेली लोक म्हणजे 25 तारखेला ज्यावेळेस मनुस्मृतीदान झाली त्यावेळेस आपण 25 तारखेला जसं देऊ रोडला आल्यापासून लोक या ठिकाणी येतात, पण आल्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना राहण्याची सोय नसती, म्हणजे 25 ते 30 तारखेपर्यंत सोय नसती. तर माझं एवढंच विनंती की सरकारला विनंती की लोकांची सोय या ठिकाणी व्यवस्थित केली पाहिजे आणि लोकांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी दरवर्षी आत्ता आपण 20 ते 25-30 लाख संख्येने आलो, आणखीन संख्या कशी वाढेल हे माझं म्हणणं आहे की संख्या आपली दरवर्षी वाढत गेली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. नक्कीच, कारण संख्या वाढली तर बळ वाढतं आणि हे बळ आपण ह्या भीमा कोरेगावच्या दिवशी दाखवतो आणि खरंच ही भीमानुयांची ताकद जी आहे ती आपण ह्या ठिकाणी येऊन दर्शवतो. आपण अनेक भीमानुयांशी देखील संवाद साधणार आहोत. सर्वांशी संवाद साधतात आपण सध्या आपल्यासोबत आहेत जगदीश चव्हाण. आपण त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधतोय, अनेक ठिकाणाहून संवाद साधतोय, पण भीमा कोरेगावच्या भूमीतून आता वेगळा संवाद आपण या ठिकाणी साधतोय. मी बाप माणूस पुस्तक म्हटलं की जगदीश चव्हाणांचं नाव पुढे येतं. दादा, आज तुम्ही लेकराला घेऊन या ठिकाणी आहात, कारण पुस्तकाची विक्री असेल किंवा प्रत्येक धार्मिक स्थळ असेल किंवा भाषणं असेल या ठिकाणी तुम्ही एकटे जाता, पण आज लेकरू देखील तुमच्यासोबत आहे. काय आजचा दिवस कशा पद्धतीने जातो? खरं तर आजचा दिवस हा आनंदाचा आहे आणि त्याबरोबरच बाबासाहेबांचा एक संदेश तुम्ही लेकराचं म्हणालात म्हणून की बाबासाहेब म्हणतात की तुम्ही भेडबकरीची अवलाद नाही, तुम्ही सिंहाचे छावे आहात. हे तुम्हाला कधी कळेल? इथं आल्यानंतर कळेल. मग याला हे आत्ता कळलं पाहिजे की आपण सिंहाचे छावे आहोत आणि ते त्याला समजणं गरजेचं आहे. ते या वयात कळलं पाहिजे. आणि चळवळ काय आहे, ऊन वारा पावसाची आधीच्या पिढ्या कशा लढल्यात, आता ठीक आहे आपल्याकडेच फ्लॅट आहे, आपलं सगळं चांगलं चाललं आहे, पण त्याला आता पण जाणीव पाहिजे आणि म्हणून हे चळवळ आतापासून दिसली पाहिजे. यासाठी मी त्याला आवर्जून इथपर्यंत घेऊन आलेलो आहे आणि हे रुजवलं पाहिजे, हे तुटलं नाही पाहिजे, हे नातं राहिलं पाहिजे. चळवळीचं नातं तुटलं नाही पाहिजे, आपण किती सुधारलो तरी. म्हणजे चळवळीची जी नाळ आहे ती आतापासूनच बांधली तर उद्या भविष्यात तो एक सुज्ञान, जागरूक आणि आंबेडकरी म्हणतो आपण एक नागरिक आणि एक अनुयायी होईल. मला एक सांगा की आपण मागे 25 डिसेंबरला आपण एक संवाद साधला होता. मी ती वापिडीवरती जास्त बोललो होतो. आज माझा प्रश्न तुम्हाला थोडासा वेगळा आहे, कारण मी आज पूर्ण दिवसभर फक्त ह्या माझे जे भीमानुयायी आहेत हे जे लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून मला बघतात, थेट लाईव्ह बघतात, कारण विकास कडलं लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती काहीतरी येतो आहे म्हणजे काहीतरी वेगळं घेऊन येतो आहे असं त्यांना एक भावना असते. आणि आज आपण तेच करतो आहे की भीमा कोरेगाव हा विजयस्तंभ फक्त एक वास्तू नाही, हे अन्यायाचं प्रतीक, स्वाभिमानाचं प्रतीक आणि न्यायाचं प्रतीक आहे. सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं, नोकरी, शिक्षण आणि संविधान याबाबत समाजात जागरूकता, सजगता आहे का? नाही, नक्कीच ह्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. कारण नोकरी, शिक्षण, समाज हे सगळ्या घटकामध्ये काही म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपण 10% 20% लोकांपर्यंतच ही जागरूकता गेलेली आहे. आणखीनही 70-80% समाज हा मागासच आहे. आणि ज्या आरक्षणाकडे आपण एकूण पाहतो, जो सगळे देश पाहतो की बाबा SC STला आरक्षण आहे, पण हे आरक्षणाचे दिवस किती आहेत? म्हणजे फक्त 70 वर्षामध्ये आपली ही वाटचाल इथपर्यंत आहे. त्यातही 70 वर्षाचा जर मागे जाऊन विचार केला तर 2000 पासूनच ही फक्त वाटचाल आहे. 2000 सालापर्यंत आरक्षण म्हणजे काय, ते कसं घ्यायचं आणि त्याचे लाभ कसे घ्यायचे हे पण आपल्या पिढ्यांना कळत नव्हतं. म्हणून मला तर फक्त 25 वर्षातली वाटचाल वाटते आणि त्यामुळं सगळ्यांनाच त्याचे लाभ मिळालेत असं नाही. म्हणून आणखीन ह्याच्याविषयी प्रबोधन होणं, जनजागृती होणं आणि सरकारने हा कृती कार्यक्रम अधिक कठोर करणं गरजेचं आहे की आरक्षण कसं राबवलं गेलं पाहिजे, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं की राबवलं पाहिजे. आपण आरक्षणाच्या बाबतीत बोलतोय. मला आरक्षण म्हटलं की मला सध्या म्हणजे मला एक भीती वाटते. मी जरी पत्रकार असलो तरी मला एक भीती वाटते की खाजगी शाळा वाढलेल्या आहेत, सरकारी शाळा कमी होत आहेत. नक्की आपण कोणत्या आरक्षणासाठी भांडणार आहोत? नाही, नक्की आरक्षण म्हणजे फक्त ही शैक्षणिक बाब नाही आहे. मुळात आरक्षणासाठी भांडणाऱ्यांनी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की आधी ते टिकवण्यासाठी, म्हणजे ज्याच्यासाठी आरक्षण आहे, उदाहरणार्थ नोकरीसाठी आरक्षण नाही तर ते नोकरीचं सरकारी क्षेत्र टिकलं पाहिजे, ह्याच्यासाठी पण मैदानात येण्याची आता वेळ आहे. बघा, आता तुमची माझी पिढी गेली, आपण मोफत शिक्षण घेतलं सरकारी शाळेत.
आपली मुलं मात्र सरकारी शाळेत आपण टाकायला घाबरतो का? कारण सरकारी शाळेत शिक्षणाची हे नाही ते नाही आपण असं म्हणतो आणि खाजगी शाळा वाढल्यात, खाजगी शाळांचे लॉलीपॉप वेगवेगळे येतात. त्या लॉलीपॉपमुळे आपण बघतोय की अनेक खर्च देखील वाढत जातात आणि आपण जे करतोय किंवा आत्ताची पिढी जे काही लहान मुलांना खाजगी शाळेत करतात ते सरकारी शाळेत जर केलं तर सरकारी शाळा टिकल्या तर त्या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण जो मोफत मिळालं तर पुढचं शिक्षण घेण्यासाठी एक बलाढ्य ताकद जी म्हणतो आपण ती पालकांची तयार होते. पण खाजगी शाळेतच जर 10वीपर्यंत माणूस जर पिचला. आणि मुळात तुम्ही जो हा मुद्दा खाजगी आणि सरकारीचा जो काढला की सरकारी शाळेची अनास्था वगैरे, मुळात हा एक अजेंडा आहे आणि एक षडयंत्र आहे की सरकारी शाळा ह्या बदनाम करायच्या आणि त्या बंद पाडायच्या. ह्याच्या मागं पण एक थिअरी आहे की सरकारी शाळा जेव्हा बंद पडतील तेव्हा 100% जर खाजगी शाळेवरती डिपेंड आहे तर हे बहुजनांची लेकरं शाळेत जायचा प्रश्नच नाही. हे असेच हे गदेकाम करण्यासाठी मागं जी 70 वर्षापूर्वी अवस्था होती त्यासाठीचा त्यांना माल तयार करायचा आहे. ह्याची दुसरी गोष्ट आणखीन ह्याला भांडवलशाहीचंही प्रतीक आहे. काय ह्या सगळ्या सरकारी शाळा ह्या मोक्याच्या ठिकाणी तुम्ही अख्ख्या देशात जर बघितलं तर ह्या सगळ्या जागा आहेत. ह्याच्या मागं खूप मोठं षडयंत्र आहे. त्या दुसरं म्हणजे सरकारी शाळाच संपवल्या म्हणजे गुरुजीच्या नोकऱ्याचा विषय संपणार आहे. म्हणजे आरक्षण हे असंच म्हणजे गुंडाळून टाकायचं. मग त्यामुळं आपण सरकारी शाळांना नावं ठेवताना किंवा जे लोक नावं ठेवत आहेत त्यांना हे समज देणं गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये कितीतरी चांगली उदाहरणं आहेत सरकारी शाळांमध्ये. त्यांच्याकडं डोळे झाक करून मुठभर एका दुसरं जे चुकीचं असतं त्याचं भांडवल केलं जातं आणि मग हे असं आहे मग हे बंद करून टाका जिल्हा परिषद असं बोललं जातं. त्याच्यावरही आपण जागरूकपणे बोललं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जी पहिली एक थीम होती माझी गाव माझी शाळा, सर्वांना वाटायचं माझी गाव माझी शाळा, शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे, शाळा टिकली पाहिजे, शाळा सुधारली पाहिजे. पण खाजगीकरणाचा लोभ जर आपण पाहिला तर ते आता आपल्याला नेस्तनाभूत होताना दिसते. मग जर शाळाच जर संपल्या तर प्राथमिक शिक्षण संपतं. मग गरिबाच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं की नाही घ्यायचं हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे हे जे षडयंत्र आहे हे पुन्हा एकदा आपल्याला मागे खेचण्यासाठी पुन्हा एकदा ते मनुस्मृतीचं पुन्हा एकदा कशी राबवायची तर ती अशा आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टीने राबवली जाऊ शकते. संविधानाच्या पद्धतीने तुम्हालाच कसं मार द्यायचे म्हणजे लोहे को काटतंय या पद्धतीने उपक्रम चालू आहे. ज्या शक्ती हे करत आहेत त्या शक्ती न अडवणं किंवा त्या शक्तींच्या विरोधात बोलणं ही इथल्या एकट्या बौद्धांची मक्तेदारी नाही किंवा ती गरज नाही आहे. बौद्धांनी मला तर असं वाटतं की पर्सेंटेजमध्ये आपण बघितलं तर काही टक्के बौद्धांनीही सक्षम होण्याकडे पाऊल टाकलेलं आहे. ते पुढच्या काळात जगू शकतात, भिडू शकतात, नडू शकतात. परंतु बौद्धांनी कायमच ह्या सगळ्या बहुजनांचा विचार करून समाजकारण केलेलं आहे, राजकारण केलेलं आहे आणि या सगळ्यांचा विचार करूनच पुढच्या काळात ही लढाई लढावी लागणार. पण त्यासाठी सगळ्यांनी सोबत येणं ही गरजेचं आहे. नाहीतर हे एकट्या कोणीतरी रस्त्यावर येतं आहे आणि तेच ते मोर्चे काढतात आणि मोर्चेवाले म्हणून हिणवणं हे सगळ्यांच्या अधोगत. तुम्हाला सांगतो म्हणजे आज जी परिस्थिती आज ज्यासाठी मोर्चे सगळे काढतात ना ह्याविषयी ह्या चळवळीतले लोक 10 वर्षापूर्वी बोललेले असतात पण तेव्हा ह्या सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं असतं आणि 10 वर्षानंतर मग सगळे ते जागे होतं अरे असं झालं आहे. तर तसं आता नाही झालं. 10 वर्षापूर्वीच हे बोललं गेलं होतं तेव्हा तुम्ही त्याच्याकडे डोळे झाक केली ती. हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हे सगळ्यांनी सहभागी. आता आपण शाळेच्या बाबतीत पाहिलं राजकारणाच्या बाबतीत देखील त्याची परिस्थिती आहे. कारण तुम्हाला आरक्षण दिल्या म्हणून काही 20 जागा दिल्या जातात आणि त्या 20 जागेवरतीच तुम्ही भांडा, तुम्ही तिथंच लढा, तिथंच हे करा. जर 20 जागेवरतीच लढायचे 20 जागेवरतीच भांडायचे तर 100 जागा कधी येणार नाही. 50% जागा तर लांबच राहिल्या. मग मला सांगा बाबासाहेब म्हणतात शासन करते जमात बना. कसं शासन करते जमात बनायचं? बाबासाहेबांनी सांगितलेलं तत्त्व आचरणात आणण्यासाठी किंवा ते प्रत्यक्षात येण्यासाठी एक सर्वसमावेशक धोरणाची गरज आहे आणि बाबासाहेबांचा विचार राबवणारी हे कुठलाही एक जात समूह न होता तो विचार सर्वसमावेशक होणं आणि प्रत्येकाला तो विचार आपला वाटणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांच्या हे विचारांचं अधिक सामाजिकीकरण होणं गरजेचं आहे आणि तो सर्वांना आपलं वाटणं आणि तो तसाच वाटण्यासाठी तसं प्रबोधन होणं गरजेचं आहे. मला वाटतं की चळवळ त्या दृष्टीनं चाललेली आहे. कदाचित त्याला उशीर लागेल कारण क्रांती प्रतिक्रांती हे फास्ट होत नसतात. त्यासाठी काही काळ लागेल. पण हा जग बदलणारा बाप माणूस हा एका जातीचं जग बदलणारा नाही आहे तर त्यांनी सगळ्यांचं जगणं बदललेलं आहे, आयुष्य बदललेलं आहे आणि ती जाणीव आपण नव्या पिढीनं करत देत राहूया आणि ती आपण पार पाडत राहूया. मी आज दिवसभरापासून प्रत्येक गोष्टीला ज्याला भेटतो त्यांना वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आज करतो आपण. कारण शौर्य दिन आहे, आनंदाचा उत्सव आहे आणि आपल्या आठवणींना उजाळा देऊन काहीतरी पुन्हा एकदा नवचैतन्य घेऊन नवीन ऊर्जा घेऊन आपण बाहेर पडलं पाहिजे. माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आता आपण बघितलं की तुमच्या पुस्तकाची 63वी आवृत्ती बाहेर पडली.
आणि पुस्तक मार्केटला खूप चाललं आहे. हे पुस्तक लिहित असताना कोणत्या भावना होत्या आणि ते पुस्तक लोक घेतीलच एवढ्या प्रमाणात, त्याला स्वीकारतीलच असं तुम्हाला वाटलं होतं का? भावनांच्या बाबतीत सांगायचं तर पुस्तक मी गेली 15 वर्ष झालं महाराष्ट्राच्या गावगाड्यातून, वाड्यावस्तीवरून, खेड्यापाड्यातून व्याख्यानाचे कार्यक्रम करतो. शिव फुले शाहू आंबेडकर हा एक विचार म्हणून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, कुठल्याही मोठ्या लोभाशिवाय गावागावातून फिरून. आणि मग हे सांगत असताना अनेकदा असं वाटायचं की आता आपण भाषण केल्यावर काहीतरी बदलेल, असं नवीन नवीन वाटतं ना. आता भाषण केलं मी, आता काहीतरी बदलेल. पण ते हळूहळू मला कळायला लागलं 2-4 वर्षांनी हे असं काही बदलत नसतं. लोकांना दरवर्षी नवा व्याख्याता पाहिजे, नव्याने काहीतरी ऐकत असतात. मग तुमच्यासारखे चळवळीतले विचारवंत मित्र, पत्रकार, संपादक मला म्हणाले, सर तुम्हाला हे लिहावं लागेल आणि तुम्ही लिहून लोकांच्या हातात द्या. आणि मग ते लिहिण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग पण ते कसं लिहावं हा प्रश्न होता, कारण त्या ताकदीनं मी लिहित नव्हतो. कारण मला वाटायचं की अरे जगातली सगळ्यात जास्त पुस्तकं ज्या माणसावर लिहिली आहेत त्याच्यावर मी काय लिहिणार आहे नव्याने, इतक्या दिग्गज लेखकांनी लिहिलं आहे, आपण काय लिहिणार आहे. पण 2018 साली भीमा कोरेगाव दंगलीनंतर माझा एक अपघात झाला आणि त्या अपघातानंतर मी बेड रेस्टवरती होतो काही महिने. आणि त्या काळात माझा मेमरी लॉस झालं होतं, मी भूतकाळ विसरलो होतो. एक भयानक प्रसंग होता आणि त्या काळात मी नव्याने वाचायला चालू केलं होतं. आणि ते वाचत असताना ज्या माणसाविषयी मी वाचत होतो त्या माणसाच्या आयुष्यामध्येही अपघात झाले होते. त्यांचेही पाय फ्रॅक्चर झाला, त्यांना बेड रेस्ट करावी लागली. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कौटुंबिक असे अपघात झाले की स्वतःची पोटची लेकरं त्यांची गमावली त्यांनी. पण त्यांना वाचताना मला कळलं की तरीही तो महामानव थांबला नाही. ते आयुष्यात असे अपघात झाले तरी पुन्हा उठून उभं राहिले, पुन्हा लढायला लागले. आणि मग ते वाचताना मी ठरवलं की आपल्याला पुन्हा उठून उभं राहावं लागेल. आणि मग तिथून मला माझा मोटिवेशनल आयकॉन सापडत गेला. आणि तो मोटिवेशनल आयकॉन मी नव्याने मेमरी लॉस नंतर शोधला होता. तो माझा सापडलेला त्या गर्तेतून मला बाहेर काढणारा माझा मोटिवेशनल सिम्बॉल होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग मला जाणीव झाली की अरे मला जेव्हा ते मोटिवेशनल ट्रेनर होते त्या काळात ते मला म्हणायचे तुम्ही इंटरनॅशनल मोटिवेशनल गोष्टी बघा. पण मला माझा मोटिवेशनल आयकॉन इथं सापडला होता. आणि मी तेव्हा ठरवलं की मला मोटिवेशनल अँगलने बाबासाहेब मांडायचे. आणि ते अशा पद्धतीने मी आपोआप मांडत गेलो. आणि ते जेव्हा बाहेर आलं डिसेंबर 2023 पुस्तक रूपाने बाहेर आलं तर ते आल्यानंतर एक्सपोर्ट व्हावं पुस्तकाचा असं ते झालं. लोकांनी लोकप्रियता आणि मग मला ते लोक स्वीकारतील वाटलं होतं, पण इतक्या भयानक प्रकारे होईल असं वाटलं नव्हतं. पण तेव्हा मला जाणीव झाली की मोटिवेशनल ह्या गोष्टीची लोकांना खूप गरज आहे, तरुणाईला गरज आहे. आणि नेमकं ते भरून काढण्याचं काम मोटिवेशनल बाबासाहेब जग बदलणारा बाप माणूसच्या माध्यमातून झालं. आणि चौकटीच्या बाहेर माझा जो उद्देश होता की बाबासाहेब म्हणलं की भीमा कोरेगाव, दीक्षाभूमी, चैत्यभूमी इथंच विकलं गेलं नाही पाहिजे. आपलं पुस्तक सगळ्यात बेस्ट सेलर कुठं ठरलं तर ते पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पेठेतल्या लोकांनी सगळ्यात जास्त ते स्वीकारलं. आणि त्यांना ते नव्या अँगलने आपण सांगू शकलो, मांडू शकलो, ह्याचा मला आनंद आहे. आणि जगदीश ओहळने लिहिलं आहे म्हणून ते भारी आहे ह्या भ्रमात मी कधीच नव्हतो आणि होणार जाणारही नाही. हा जगदीश ओहळ या मातीतला आहे, मातीवर आहे आणि मातीतच जाणार आहे. ते अशा महामानवाचं पुस्तक आहे की ज्याने जग बदललं. आणि ते कसं बदललं हे मी फक्त सांगितलं. ते जगात काय परिणाम झाले आपल्याला अनेकदा वाटतं बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि आमचं जगणं बदललं. एवढंच नाही आहे, बाबासाहेबांनी संविधान दिलं, संविधान दिल्यानंतर अरे 150 वर्ष गुलामीत असणारा एक भारतासारखा महाकाय देश बदलतो कसं काय हे जग बघत होतं. जगातले अनेक देश हे बघत होते. हंगेरीसारखा एक छोटा देश आफ्रिकेतला बघत होता. त्याला वाटलं आपल्यात ही अस्पृश्यता आहे, भारतातही आहे, मग भारतात बदल का झाला तर मग संविधान आलं भारतात. हे जगातल्या 150 देशांनी बघितलं आणि त्यातून त्यांनी शिकलं. हंगेरीसारख्या देशात ते बघून 2000 साली आंदोलनं उभी राहिली अस्पृश्यतेच्या विरोधात. आणि ती आंदोलनं उभी राहून 2000 साली हंगेरीत मोर्चे निघाले अस्पृश्यतेच्या विरोधात. 20-20 हजार लोकांचे मोर्चे निघाले. आणि त्या मोर्चामध्ये पुढे धरलेला जो फोटो होता तो फोटो होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा जग बदलणारा बाप माणूस मी काय भंपकपणे म्हणालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये मी उदाहरणासह ते स्पष्ट केलं आहे की कुठे जगात काय परिणाम झाले. जगाने बाबासाहेबांचे पुतळे का उभारले. ते काय आंधळे नाही आहेत की बाबा काय त्यांना फंड मिळवायचा यावर्षी म्हणून उभारला आहे बाबासाहेबाचा पुतळा, असं नाही आहे. आता युनेस्कोने पुतळा काय फंडिंगसाठी नाही उभारला. त्यांना कळलेलं आहे की बाबासाहेब हा जागतिक सिम्बॉल आहे ज्ञानाचा, प्रेरणेचा. आणि तो कशा प्रकारे हे सांगण्याचा प्रयत्न त्या पुस्तकातनं झाला आणि म्हणून ते स्वीकारलं गेलं.
मी आजही या स्तंभाच्या समोरून नतमस्तक आहे जगातल्या सगळ्या भीम अनुयायांच्या समोर की तुम्ही इतकं प्रेम त्या पुस्तकाला दिलं आहे, बाबासाहेबांच्या विचारांना दिलं आहे. त्याचं हिंदी एडिशन आलं, मध्य प्रदेशामध्ये ते तुफान चाललेलं आहे. त्याचं इंग्लिश एडिशन येतं आहे पुढच्या काही काळामध्ये, ते इंटरनॅशनल ब्रँडकडून येतं आहे आणि जगातल्या सगळ्या एअरपोर्टवरती ते पुस्तक असणार आहे इंग्लिश एडिशन. अशा प्रकारे ते येतं आहे, कारण बाबासाहेब हा जग बदलणारा जगातला सिम्बॉल आहे. तर ते जगातल्या सगळ्या एअरपोर्टवर जिथून माणसं हवेत जातात, जगात उडतात आहे, तिथं असलं पाहिजे हे आपलं ध्येय आहे. हे सगळं बघत असताना मला एक सांगा, असा कोणता त्यातला विषय बाबासाहेबांचा महत्त्वाचा की जो तुम्हाला अंगावरती शारे आणून गेला लिहिताना? कोणता असा एक विषय तुम्ही म्हणलात तुम्हाला सांगावं लागेल मला, पण त्यातलं एकही पान असं नाही की ते पान लिहिताना माझ्या अंगावरती शहारा आला नाही किंवा मी आधी रडलो नाही. त्यातले असे काही घटक आहेत की मी तासनतास रडलो ते मांडायच्या आधी. बाबासाहेबांचा बालपणीचा त्या बैलगाडीतून प्रवासाचा प्रसंग आहे जो बाबासाहेबांनी त्यांच्या वेटिंग फॉर व्हिसामध्ये सांगितलं. मी काय आपल्या कुठल्याच गोष्टी अशा ऐकीव नाहीत किंवा भाकड काता रचावे लागले नाहीत. बाबासाहेब सांगतात की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय झेललं. आम्ही म्हणतो अनेकदा की बाबासाहेबांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. अनेकांना वाटतं अरे कुठं असं असेल का, प्यायचं कुठं पण पाणी. बाबासाहेब त्या प्रसंगावरून सांगतात की माझ्या आयुष्यात समता मला सगळ्यात पहिल्यांदा कुठे आढळली तर ती कोलंबियात गेल्यानंतर. काय म्हणजे, आणि ते कशात सांगतात वेटिंग फॉर व्हिसामध्ये. आणि म्हणून मी तो प्रसंग जोडलेला आहे की पाण्यासाठी वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते वयाच्या फक्त 22व्या वर्षी कोलंबिया विद्यापीठात जाणारा विद्यार्थी. म्हणून मी आजच्या तरुणाईला, मला काय हे फक्त मांडून लोकांना खुश करायचं, रडवायचं नाही. मी त्यातून सिम्बॉल मोटिवेशनल काय दिलं आहे, अरे जर बाबासाहेब आजपासून 100 वर्षाआधी वर्गाबाहेर बसणारे म्हणून आम्ही भांडवल केलं किंवा बोललो, पण तोच विद्यार्थी त्याच्या वयाच्या 22व्या वर्षी जेव्हा मीडिया नाही आहे, मोबाईल नाही, इंटरनेट नाही, व्हिसा पासपोर्ट आता आम्हाला काढायचं कळत नाही, आमचा बाप तेव्हा हे सगळं काढून अमेरिकेला जातो आणि आम्हाला ते आणखीन कळत नाही. आम्ही एजंट बघाल व्हिसा पासपोर्ट काढायचं. हा जगदीश ओळ एवढं बोलतो, मी आणखीन परदेशात जायचं म्हणलं तर आधी मला ते दलाल बघायला लागतात की व्हिसा काढा, पासपोर्ट काढा, ते तिथलं चलन कसं करायचं. बाबासाहेब तेव्हा करतात. हे मोटिवेशनल आहे. एक प्रसंग बाबासाहेबांचा त्यातला मला आणखीन भावलेला सगळ्यात जास्त की तो अनेकांना माहीत नव्हता. काहींनी मला फोन केले, अहो तुम्ही असं कसं बाबासाहेबांना म्हणले, कारण लोकांचं वाचन काय किंवा तिथपर्यंत ते वाचलेलं नसतं. वाचलेलं असतं लोकांनी, पण तो घटक वाचला की बाबासाहेब बालपणी आपल्या आत्याच्या खिशाच्या पिशवीतून पैसे काढून मुंबईला जायचा विचार करतात की मी कमवायला जातो. आपल्याला वाटतं ना मुंबईला जाऊन नोकरी करायची आणि पैसे खूप येतील, तर बालपणी त्यांना असं वाटलं. आता बालकाला वाटलं आणि बाबासाहेबांनी ते काढले, पण ते काढून बाबासाहेबांनी तिथंच बघितलं नाही. ते लांब पळत गेले आणि ते घेऊन जायचं म्हणले मुंबईला, आणि तिथं गेल्यावर कळलं की आत्याच्या त्या पिशवीत फक्त 2च आणे आहेत. तर बाबासाहेबांना जाणीव झाली आपल्या खिशात एवढंच आहे, आपल्याला परिस्थिती शिक्षणाने बदलावी लागेल. आणि बाबासाहेब शिक्षणाकडे वळतात आणि बाबासाहेब साताऱ्याच्या शाळेत जातात. हा साधा प्रसंग नाही आहे, ह्याच्यामागे खूप मोठा अर्थ आहे. आणि म्हणूनच ह्या अनेक प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही म्हणालात की काटा येईल, पण त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या अंगावर काटा यावं असं मी त्यात लिहिलेल्या 2 ओळी आहेत आणि मी ज्या सगळ्या व्याख्यानामध्ये आवर्जून सांगतो. आज इथेही मला ते सांगावं वाटतं की ती 4 ओळी म्हणजे ह्या पुतळ्यात अडकलेल्या देशाच्या राजकारणाला आणि पुतळ्याचं राजकारण करणाऱ्या प्रत्येकाला सांगावे वाटतात, शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या, शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या, सापडू दे भीम माझा कृतीत माणसांच्या, सापडू दे भीम माझा कृतीत माणसांच्या. बाबासाहेब आम्ही कितीही आज जय जयकार केला, काही केलं, इथून घरी जाणाऱ्या प्रत्येकाला मला हे सांगायचं आहे, घरी गेल्यावर पोराला कृतीत बाबासाहेब दिसू द्या. त्या पोरगं शाळेत गेले का तर शाळेत भात खायला फुकट आहे तोपर्यंत शाळा नाही आहे आपल्याला शिकायची. आम्हाला तोपर्यंत शाळा शिकता आली पाहिजे की बाबासाहेब सांगतात की या देशाचे शासनकर्ते जमात व्हा. ते शासनकर्ते होणं म्हणजे आमचं कन्फ्युजन होऊन गेलं आहे. आमदार खासदार नगरसेवक होणं म्हणजे शासनकर्ते नाही आहे. इथं आलेले आमचे हर्षदीप कांबळे सर हे शासनकर्ते आहेत. मुख्यमंत्र्याला पण त्यांच्यापुढे उभं राहावं लागतं. हे शासनकर्ते होणं आम्हाला जमलं पाहिजे आणि पोरांना ते सांगायला पाहिजे आम्ही की हे सगळं बरोबर आहे. आमदार खासदार ह्याच्यात रेसमध्ये न राहता फक्त ह्याच्यातही आम्ही उतरलं पाहिजे. ते शासनकर्ते होण्यासाठी शिक्षण तिथपर्यंत घेतलं पाहिजे. जेव्हा काहीच एखादा म्हणतो ना आता आम्हाला, अरे जेव्हा काहीच नव्हतं आरक्षण तेव्हा बाबासाहेब शिकले, मग तुम्हाला आता आरक्षण आहे तुम्ही का शिकत नाही, हा प्रश्न आम्हाला पण पडला पाहिजे.
हे आम्ही कारण ह्याचा विचार करता आमच्याकडं आणखीनही प्रबोधन चळवळ ह्याच्या माध्यमातून शिक्षणावर फोकस झाला पाहिजे, उच्च शिक्षणावर परदेशी शिक्षणावर फोकस झाला पाहिजे, बार्टीच्या समाज कल्याणच्या ज्या स्कीम आहेत त्या आणखीन एक्सप्लोअर झाल्या पाहिजे गेल्या पाहिजेत. गरिबांच्या पोरांना कळलं पाहिजे की लंडनला फुकट शिकायला जाता येतं, हे सांगितलं पाहिजे. मी त्या व्याख्यानातून सांगायचा प्रयत्न करतो, इतरांनी सगळ्यांनी तो हातात घेतला पाहिजे. आपण सगळेजण करूया आणि त्या बाबासाहेबांचं स्वप्न साकार करूया. नक्कीच. पण आता जाता आता आपण हा शौर्यस्तंभाच्या जवळ आहोत, शौर्यस्तंभाजवळ आहोत. शौर्यस्तंभ ही फक्त वास्तू न पाहता आज आपण पाहतो की ट्रेंड होत चालला आहे. हा शौर्यस्तंभ लोकांनी समजून घ्यावा, त्यासाठी काय संदेश असेल जाता आता? मी सकाळीही एका चॅनलवरती हे बोललो की मी एका वाक्यात याचं वर्णन करायचं तर एका वाक्यात सांगेल की हा शौर्यस्तंभ उभारला गेलेला आहे तलवारीने झालेल्या लढाईसाठी आणि त्यातल्या विजयासाठी. हा शौर्यस्तंभ उभारला आहे तलवारीने झालेल्या लढाईसाठी आणि त्यातल्या शौर्यासाठी, विजयासाठी. मला आज ती लढाई जिंकताना त्यांची लेकरं दिसली या पुस्तकाच्या सगळ्या स्टॉलवरती. अरे पुस्तकाच्या स्टॉलवर आज यांचेच वंशज आहेत जे आज तलवारी सोडून तलवारीच्या लढाया सोडून पुस्तकावरती इतकी झुंबड आहे आज. हे कशाचं लक्षण आहे? तर इतरही जे सगळे बांधव आहेत त्यांना मला सगळ्यांना सांगायचं आहे, शौर्यस्तंभामध्ये जो विचार आहे, जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा आम्हाला लोकशाहीच्या अँगलने बदलावी लागेल. आणि ती प्रेरणा केवळ येताना मोठ्याने हॉर्न वाजवत यायचा, ओरडायचं, DJ लावायचा, मोठा बॅनर लावला आणि मोठी रॅली काढली ह्याने पूर्ण होणार नाही आहे. बाबासाहेबांना जे अभिप्रेत आहे की तुम्ही सिंहाचे छावे आहात, ते लोकशाहीत बदल होत असताना आता शिक्षणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून त्या मोक्याच्या जागा मारता आल्या पाहिजेत आणि मग आम्हाला सिद्धनागाचा वंशज म्हणून लोकशाहीतला सांगता येऊ शकतं. नाहीतर आम्हाला काय इथून घरी जाऊन तलवार नाही उचलायची पुन्हा, तर ती पेनाची तलवार उचलायची आणि नवा हा संग्राम जिंकायचा आहे. हे इथल्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. हेच मला या स्तंभाच्या समोरून सांगावं वाटतं. नक्की जगजीतभाई, कारण मी पाहतो की हा स्तंभ, मी सकाळपासून तेच सांगत आलो या थेट प्रक्षेपणामध्ये, या लाईव्हमध्ये, की हा स्तंभ न्यायाचं प्रतीक आहे, समतेचं प्रतीक आहे, प्रेरणा आहे आणि अन्यायाच्या गुलामगिरीच्या बंड जो म्हणतो आपण तो ह्या प्रतीकातून दिसतो, ही प्रेरणा दिसते. आपल्यासोबत नांदेडहून देखील आलेले काही ताई आहेत. ताई जय भीम. जय भीम. आपला परिचय लॉर्ड बुद्धा TV माध्यमातून सर्वांना द्यावा. मी वैशाली हिंगोले, नांदेडवरून आले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र सचिव, महिला आघाडी. तुम्ही काय संदेश इथून जेव्हा जाणार आहात नांदेडपर्यंत, काय संदेश ह्या वर्षी घेऊन जाणार आहात? तसं तर मी दरवर्षी माझ्या सहपरिवारासोबत येत असते, कारण आपण ज्यावेळेस या आजच्या दिवसाची वाट बघतो, अगदी खेड्यापाड्यातून, वाडी तांड्यातून लोक आपल्या इकडे येणारे दिसत आहेत आपल्याला रस्त्याने. अगदी काही ठिकाणी तर एक तासाचं आपल्याला ट्रॉफिक लागलेलं आहे. आणि सांगायचं म्हणजे दादा, रात्री आम्ही येते वेळेस बऱ्याच ठिकाणी आपल्या लोकांनी येणाऱ्या आपल्या समाजाला सगळीकडे जेवणाची सुविधा झाली पाहिजे. आपल्या बापाला पाणी पिण्यासाठी त्रास झाला होता, आपल्या बापानं पाण्यासाठी त्रास सहन केला होता. येणाऱ्या आपल्या समाजाला कुठं ती उणीव भासू नये म्हणून आपल्या समाजाने प्रत्येक ठिकाणी पाण्याचे स्टॉल लावलेले आपल्याला आढळून आले. आणि खरं तर आजच्या दिवसाला आपल्या 500 महार वीर सैनिकांना सलामी देण्यासाठी येत असताना अक्षरशः जसा रस्ता जवळ येतो तसे अंगाला शहारे येतात. जसे आपण जसे की आपल्या पूर्वजांनी जे गीतामध्ये रचना केलेली आहे, त्या रचनेचा जो रस्ता आपण बघतो, येत्या वेळेस आपल्याला जेव्हा ही भीमा नदी जेव्हा आपल्या नजरेसमोर येते तेव्हा अगदी अंगाला शहारे येतात. कशा पद्धतीने लढले असेल ते युद्ध, कशा पद्धतीने केला असेल ते संघर्ष, कशा वाहल्या असतील त्या रक्ताच्या नदी, ते सगळं काही बघून आज आमचे डोळे अगदी पाणावून गेलेले आहेत. काय संदेश नांदेडकरांपर्यंत तुमचा पोहोचणार आहे त्या लॉर्ड बुद्धा TV माध्यमातून? कारण हा स्तंभ जो आहे हा न्यायाचा, अन्यायाचा प्रतीक आहे, गुलामीचा बंड करून देणारा प्रेरणा आहे. सध्या आपण पाहतो की सध्याची परिस्थिती बदलत चाललेली आहे, नवतरुण असेल, युवा असेल, पण हे फक्त मी नांदेड म्हणतोय म्हणजे याचा अर्थ नांदेड नाही तर समस्त भारत तुम्हाला ह्या लाईव्हमध्ये थेट प्रक्षेपणामध्ये पाहतोय. तसं तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपण संदेश असा देऊ, कारण येत्या वेळेस ज्या रॅली होत्या, बऱ्याच रॅलीमध्ये आपले समाज बांधव आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा राडा गोंधळ करताना दिसले, तर तो न करता आपल्या इथं जे लागलेले स्टॉल आहेत, या स्टॉलमध्ये वेगवेगळे पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांमध्ये आपल्याला महापुरुषांच्या चळवळीत भेटतील. तर हे पुस्तकं आपण जास्तीत जास्त न्यावे, वाचावे आणि आपल्या मुलांना, सर्व परिवारांना इथपर्यंत घेऊन येऊन मानवंदना घेऊन या पुस्तकांचा अभ्यास सर्वांना करण्यासाठी आपण ही पुस्तकं घेऊन जावी.
नक्कीच आपण पाहतोय की पुस्तकं वाचली पाहिजे आणि पुस्तकं घेऊन गेले पाहिजे, कारण पुस्तक वाचल्याशिवाय मस्तक जागेवर राहत नाही आणि मस्तक जागेवर आल्याशिवाय बाबासाहेब कळणार नाही, हीच खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण अनेक भीमावानींशी देखील संवाद साधणार आहोत. आपण पाहिलं की मी म्हटलं की अनेक भीमावानींशी आपण संवाद साधणार आहोत आणि हा संवाद जो आहे हा संवाद फक्त लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून थेट लाईव्हमध्ये फक्त हा इथंच न राहता मी आपल्या सर्वांना देखील जाता जाता काही प्रश्न जे आहेत ते आपल्या आठवणीत राहावं यासाठी सोडून जात आहे. आपण पाहतोय की लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून हा जो विजयस्तंभ आहे, हा विजयस्तंभाच्या जर वरती पाहिला आपण तर हा जो तिरंगा जो आहे हा एक शान आहे, कारण बाबासाहेब सांगतात मी प्रथम भारतीय आणि अंतिमताही भारतीय आहे. हे भारतीयाचं सिम्बॉल जे आहे, हे स्तंभ जो आहे हा पूर्ण देशात सांगतोय की आम्ही भारतीय आहोत आणि मी सुरुवातीलाही भारतीय होतो आणि शेवटही भारतीय आहोत. आज 1 जानेवारी भीमा कोरेगावचा शौर्य दिन, हा दिवस केवळ विजयाचा नाही तर न्याय, समता आणि स्वाभिमानाच्या लढ्याचं प्रतीक आहे. पण 2026मध्ये उभं राहून आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, भीमा कोरेगावचा संदेश आजच्या भारतात किती जिवंत आहे? आजच्या लाईव्हमध्ये मी इतिहास नाही सांगितला तर आजची परिस्थिती आणि आजचे प्रश्न आणि सर्वांची भूमिका यावर आपण काही थेट प्रश्न केले आणि काही आठवणींना उजाळा दिला. आजची अवस्था भीमा कोरेगावचा शौर्य दिन साजरा करताना आजही काही अडचण का होते? इतिहासाचा अभिमान व्यक्त करणं गुन्हा कधीपासून ठरला? शौर्य दिन हा द्वेषाचा नाही तर स्वाभिमानाचा दिवस आहे, हे समाजात का पोचत नाही? 2018 नंतरची परिस्थिती, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर अनेक निष्पाप लोकांवर कारवाई झाली. आज त्यांची अवस्था काय? देशात न्याय मिळायला वेळ लागतो पण संशय लावायला वेळ लागत नाही, हे का? सत्य बाहेर येईपर्यंत आयुष्य उद्ध्वस्त झालेल्यांना जबाबदार कोण? आजचा तरुण भीमा कोरेगावचा अर्थ समजून घेतोय का फक्त ट्रेंड म्हणून पाहतोय? शिक्षण, नोकरी, संविधान या मुद्द्यावर आपण किती सजग आहोत? केवळ घोषणा पुरेशा आहेत का की वैचारिक लढाईची गरज आहे? संविधान आणि आजची राजकीय वास्तवता, संविधानाने दिलेले हक्क आज प्रत्यक्षात किती सुरक्षित आहेत? अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांसाठी समान आहे का? शौर्य दिन साजरा करणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न का होतो? समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न, इतिहासाच्या नावावर समाजात भांडण लावणाऱ्यांचा फायदा कोणाला होतो? दलित बहुजन एकतेला कमकुवत करण्याचा प्रयत्न वाढलेत का? आपली प्रतिक्रिया भावनिक असावी की वैचारिक? लोकांनी सहभागी कसं करायचं? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये लिहा. भीमा कोरेगावचा आजच्या काळातला अर्थ काय? हा शौर्य दिन आपण कसा साजरा केला पाहिजे? शांततेत की संघर्षात? भीमा कोरेगाव हा केवळ दिवस नाही, तो वाकयांच्या नाकारलेल्या माणसाचा इतिहास आहे आणि इतिहास जपणं म्हणजे द्वेष नव्हे तर आत्मसन्मान आहे. शौर्य दिन साजरा करताना आपण शांत राहू, सजग राहू आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपली लढाई लढू. जर तुम्हाला हवे असेल तर लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून तुम्ही सतत लॉर्ड बुद्धा टी व्ही पाहत राहा. अनेक प्रश्न तुमच्यासमोर येऊन जातील, अनेक उत्तर देखील येऊन जातील. आपण अनेकांशी संवाद साधतो. अनेकांशी संवाद साधत असताना आपण वेगवेगळ्या विषयाकडे पाहत राहतो. मी तुम्हाला सुरुवातीपासून एकच सांगितलं, आपण आज इतिहासातील एका तेजस्वी आणि शौर्याने भरलेल्या अध्यायाची आठवण करणार होतो आणि भीमा कोरेगाव शौर्यगाथा 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई केवळ युद्ध नव्हते तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे प्रतीक ठरले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील महार रेजिमेंटच्या सुमारे 500 शूर सैनिकांना पेशवाईच्या सुमारे 28,000च्या सैन्याला रोखलं. ज्या समाजावर पेशवाईत अन्याय, अत्याचार आणि अपमान लादला गेला त्याच समाजातील शूर सैनिकांनी या युद्धात पराक्रम, शिस्त आणि धैर्याची उंची गाठली. या विजयाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला हा विजयस्तंभ आज केवळ वास्तू नाही, तो आहे स्वाभिमान, समता आणि संघर्षाचा जिवंत इतिहास. म्हणूनच दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून लाखो अनुयायी, विचारवंत, युवक इथे येऊन ह्या शहीदांना अभिवादन करतात, ह्या 500 शूरवीरांना अभिवादन करतात. कारण बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेलेत, त्याला काही वर्षात म्हणजे अवघ्या समोर येणाऱ्या वर्षात 100 वर्ष पूर्ण होतील. बाबासाहेबांनी जसे ह्या ठिकाणी भेट दिली तेव्हापासून आपण पाहतोय की दरवर्षी या ठिकाणी भीमानुयांचा लोंढा जो आहे तो बाबासाहेबांच्या विचारधारेनुसार या ठिकाणी ह्या शौर्यस्तंभाला, ह्या विजयस्तंभाला अभिवादन करतो आणि अभिवादन करून 1 जानेवारी रोजी आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या आयुष्याची प्रेरणा घेऊन ह्या विजयस्तंभ, हा गुलामीचा बंड, हा प्रेरणा देणारा जो स्तंभ आहे, ह्या स्तंभाला पाहून स्वतःची उन्नती,
स्वतःची प्रगती आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती घेऊन ह्या विजयस्तंभातून ह्या भीमा कोरेगावच्या भूमीतून जातो आणि वर्षभर त्याच ऊर्जेने काम करत राहतो, चळवळीत काम करतो, समाजात काम करतो आणि आपल्या आयुष्यात जगण्यासाठी लागणाऱ्या धडपडीत देखील काम करतो. हे सर्व ह्या फक्त कशामुळे तर हे झालेल्या ज्या क्रांती आहेत, अन्यायाचा प्रतिकार झालेला आहे, ह्या प्रतिकाराचा बंड कसा केला गेला, ह्या सर्व गोष्टीची आठवण देणारा हा शौर्यस्तंभ. म्हणून मी आज दिवसभर तुम्हाला सर्वांना सांगितलं की मी काही आठवणींना उजाळा करत आहे आणि थेट आपण तेच करत आलो आणि आजच्या आठवणींना उजाळा देता देता सरतेशेवटी आपण पाहतोय लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण लाईव्ह चालू आहे. दिवसभर आपण लॉर्ड बुद्धा टी व्ही पाहतोय. काही ठिकाणी जर लॉर्ड बुद्धा टी व्ही दिसत नसेल, काहींना पाहायला मिळत नसेल, तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल की आपल्या अँड्रॉइड टी व्हीवरती आणि आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती बुद्धा प्ले ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये लॉर्ड बुद्धा टी व्ही दिसतो आहे आणि आज मोबाईलच्या OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपला लॉर्ड बुद्धा टी व्ही दिसतो आहे पूर्ण गावागावात. कारण आपण घरात नसेल, कामात असाल, बाहेर असाल किंवा गाडीच्या प्रवासात असेल तरी देखील आपण लॉर्ड बुद्धा टी व्ही पाहू शकता. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हा लॉर्ड बुद्धा टी व्हीचा बुद्धा प्ले ॲप करा. यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ह्या सर्व ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या पेजला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण थेट लॉर्ड बुद्धा टी व्ही दररोज पाहत राहा. अनेक वेगवेगळ्या गोष्टी ह्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. कारण हा लॉर्ड बुद्धा टी व्ही एक क्रांती आहे, एक विचार आहे, एक मशाल आहे. कारण बाबासाहेबांच्या विचारांची क्रांती घेऊन आम्ही आपल्या समोर येत असतो आणि बाबासाहेबांची विचारधारा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असतो. ही जी समाजाची, विचाराची, क्रांतीची, बाबासाहेबांच्या विचाराची, धर्मप्रचाराची जी मशाल आहे, बाबासाहेबांचा हा जो कारवा आहे आपण पुढे घेऊन जातो आहे आणि हाच कारवा पुढे घेऊन जात असताना आपण सर्वांनी देखील आम्हाला आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलं. लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या सर्व दर्शकांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि ह्या शौर्य दिनाच्या देखील शुभेच्छा देतो. आज या ठिकाणीच मी विराम घेतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टी व्ही, कॅमेरामॅन सिद्धार्थ आणि प्रतीकसह आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।